सभागृह सोडून जाऊ नये. 2 मिनिट तुला राहिलं का? आणि 2025 याच्यामध्ये एचबीटी झाली होती. एचबीटी झाली होती ते 4 लाख रुपयांची रोख रक्कम व दागिने एकूण असे नंदुरबार जिल्ह्यामध्ये 29 डिसेंबर 2024 ते 30 डिसेंबर 2024 रोजी पोलीस हेडक्वार्टर लाईन्समध्ये एक घरफोड घडली होती. त्यामध्ये आपण नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम नंबर 764/2024 असा रजिस्टर केला होता आणि त्याचं समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व अंमलदार यांनी केला होता. त्यामध्ये एक आंतरराज्य गँग निष्पन्न करण्यात आली आणि त्यामध्ये पहिले 2 आरोपी नंतर 3 आरोपी असे एकूण 5 आरोपी निष्पन्न करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला. त्या सर्व आरोपींच्या वेगवेगळे इंट्रोगेशन आणि इन्क्वायरीमध्ये आणि तपासामध्ये एकूण 23,34,310 रुपयांचा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये विशेष बाब अशी आहे की या 5ही आरोपीकडून जी काही गँग ऑपरेट करत होती त्यामध्ये काही मध्य प्रदेश आणि काही गुजरातचे आहे. तर आंतरराज्यीय गँग आहे आणि यांचे जे काही यामध्ये काही असे आरोपी आहे ज्यांचे शोध बाकी राज्याचे पोलीस चालू तपासामध्ये करत आहे. त्या व्यतिरिक्त याच्या गँगच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एकूण 4 गुन्हे करण्यात आले होते. ते निष्पन्न या तपासामध्ये झाले आणि विशेष बाब ही आहे की या 4ही गुन्ह्यामध्ये जे काही दागिने चोरी करण्यात आले होते ते 100% रिकवर करण्यात स्थानिक गुन्हे शाखाचे जे अधिकारी आहेत आणि अंमलदार आहे त्यांना यश मिळालं. त्यांचे जे काही परिश्रम आहे त्याला एक यश मिळालं. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अधिकारी श्री हेमंत पाटील आणि त्यांचे दुय्यम अधिकारी श्री मुकेश पवार, त्याचबरोबर पोलीस हवालदार श्री मुकेश तावडे, राकेश मोरे, विशाल नागरे, बापू बागुल, पोलीस नायक मोहन दमदरे, पोलीस सिपाई अभय राजपूत आणि विजय धिवरे अशी या टीमची कंपोजिशन आहे. या सर्व अंमलदारांना खूप अभिनंदन आहे आणि अशाच पद्धतीने पुढेही त्यांचं काम राहील अशी अपेक्षा आहे. या